काल महाराष्ट्रामध्ये आणि गेले काही दिवस अनेक फोन कॉल्स व्हायरल व्हायला लागलेत की पी एम किसान योजनेतले पैसे तुम्हाला मिळाले का आणि काय त्याच्याबद्दल कॉल सेंटरमधून फोन केले जातात. मला कळत नाही की हा डाटा कॉल सेंटरकडे कसा गेला, एका विशिष्ट पक्षाकडे कसा गेला. उज्ज्वला गॅसमधल्या काही लोकांना फोन केले जात आहेत की तुम्हाला कमी दरामध्ये हे गॅस भरून मिळाला का किंवा काही नाही. आता लाखो लोकांनी भरून रिफिल केलेला नाही हा भाग वेगळा आहे, परंतु हा शासकीय योजनेचा डाका एकाच पक्षाकडे जाणं आणि तो प्रचारासाठी वापरणं हे संयुक्तिक नाही आहे. प्रदेश काँग्रेस म्हणून आम्ही देखील यामध्ये निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार आहोत की हा डाटा लीक कसा होतो आहे. आणि मला वाटते महाराष्ट्रातल्या जनतेनं देखील याचा विचार केला पाहिजे की मी जी माहिती भरली, मी जी खाजगी माझी माहिती भरली ती एका पक्षाकडे कशी जाते. मला वाटते त्याच्यावर आक्षेप ठेवला पाहिजे की प्रायव्हसी नावाची काही गोष्ट राहिली आहे का नाही. मधल्या काळात आधार डाटा हा ओपन सोर्समध्ये अवेलेबल झाला. आज परफेक्ट शासकीय योजना प्रत्येकाची, ठीक आहे, आधारचा हा जनरलाइज डाटा आहे, तो हॅक झाला असेल, तो काहीतरी झाला असेल असं म्हणू शकतो आपण, परंतु परफेक्ट डाटा पी एम किसानमधले पैसे मिळाले का, उज्ज्वला गॅसमधले तुम्हाला मिळाले का, किंवा वेगळ्या योजनेच्या माध्यमातून ज्या योजना आहेत त्या योजनेतले पैसे तुम्हाला ग्रांट मिळाली का, असा स्पेसिफिक फोन कसा येतो हा माझ्या पुढं प्रश्न आहे. आणि मला वाटतं याच्यावर निवडणूक आयोगानं तात्काळ कारवाई करणं अपेक्षित आहे. ज्या कॉल सेंटर्समधून फोन जात आहेत त्यांच्यावरही कारवाई होणं आम्हाला अपेक्षित असणार आहे. डायरेक्ट कंट्रोल तरी जे लाभार्थी आहेत त्यांच्यावर ठेवायचा प्रयत्न या माध्यमातून नाही, 100% हा डाटा उपलब्ध कसा झाला आणि कॉल सेंटरला उपलब्ध कसं झालं. एखाद्या कार्यकर्त्यानं फॉर्म भरले असतील 5, त्याच्याकडे माहिती असू शकते की 5 फॉर्म आम्ही भरले, परंतु हा सगळे 100% कशी माहिती जाते हाही प्रश्न आहे. विधिमंडळाच्या ठिकाणी बघितलं आपण, शिंदे गटाच्या 2 आमदारांमध्येच वाद झाल्याची चर्चा सुरू आहे. इन्कार केला जातोय, मात्र काय नक्की त्यात नाही, सगळ्यांच्या समोर हाणामारी झाली अशा पद्धतीची माहिती आमच्या समोर येते. आणि मला वाटते महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये एवढं वाईट गोष्टी घडल्या नाहीत. वादविवाद सभागृहात झाले, चर्चेवरनं वादविवाद झालेले आम्ही पाहिलेले आहेत, परंतु आता अगदी लॉबीमध्ये सत्ताधारी आमदारांनीच एकमेकाला हाणामारीपर्यंत जाण्याचं प्रकरण पहिल्यांदा घडतं. आणि मला वाटतं त्याच्यापेक्षा वाईट काय असेल तर ज्या विधिमंडळाचं महत्त्व महाराष्ट्राच्या दृष्टीनं महत्त्वाचं आहे, जिथं विधान परिषद आणि विधानसभेचे सगळे आमदार बसून राज्याच्या धोरणासंदर्भात निर्णय घेत असतात, तिथलं CCTV उपलब्ध नाही, हे सगळ्यात वाईट आहे. म्हणजे असा सिक्युरिटी लॅप्स विधानभवनमध्ये होत असेल तर ह्याच्यासारखं दुर्दैव कुठला नाही. उद्या एखादी वाईट घटना घडली, चुकीची घटना घडली तर उद्या CCTV मिळणार नाही, म्हणजे काय घडलं कळणारच नाही. आणि म्हणून मला वाटतं ह्या घटनेच्या बरोबर सिक्युरिटी लॅब्स जो झालेला आहे की CCTV फुटेज अवेलेबलच नाही तिथल्या, हे घातक आहे. मग उद्या एखादी घटना दाखवायची नसेल तर त्याचे CCTV उपलब्ध होणार नाही, त्यात तांत्रिक अडचणी येणार आहेत का हा प्रश्न निर्माण होईल. जे पाहिजे आहे तेवढं CCTV फुटेज उद्या उपलब्ध होणार आहे का. आणि म्हणून मी मागच्या अधिवेशनात देखील एक मागणी केली होती की या राज्यातल्या CCTV फुटेज संदर्भातली नियमावली केली पाहिजे. जिथं जिथं खाजगी आस्थापना असू देत, सरकारी आस्थापना असू देत, जिथं CCTV फुटेज आहेत ते किती महिने राहिले पाहिजेत, त्याचा ॲक्सेस कुणाला असला पाहिजे, कुणी मागितल्यावर ते दिले गेले पाहिजे, त्याची नियमावली केली पाहिजे. मागच्या वेळी गृहमंत्र्यांनी आश्वासन दिलं सभागृहात की त्याची नियमावली करू, अजून मला माहीत नाही झाली का नाही, परंतु विधिमंडळातलं मिळत नाही. ह्याच्यासारखं वाईट काय नाही. उद्या मंत्रालयात एखादी घटना घडली आणि मग त्याचं CCTVच नाही असं उत्तर मिळणार आहे का. आणि मला वाटतं सिक्युरिटीच्या दृष्टीनं हा मोठा लॅप्स आहे, त्याचं उत्तर विधिमंडळातले अधिकारी देतील अशी अपेक्षा आहे. हा इतिहास आहे, तो माहीत असून ते तिकडे गेले ना, चूक कुणाची, हा इतिहास सगळ्यांनाच माहीत आहे. तो माहीत असून तुम्ही निर्णय घेतला जायचा, आता पश्चाताप करण्यात का वेळ पॉईंट नाही. म्हणजे हे सगळं माहीत आहे, तरी देखील हा अनुभव शिवसेनेला आला होता 2019च्या विधानसभेमध्ये, तरी तुम्ही निर्णय त्या ठिकाणी घेतला. आता शेवटी जे सामोरं येत आहे त्याला सामोरं तिने गेलं पाहिजे. काठीनं मारहाण केल्याचं एक सध्या व्हायरल होतं. आता गोळीबार होतोय,
काठीनं मारतायत, धाडस वाढत चाललेलं आहे, कारवाई होत नाही म्हणून धाडस वाढत चाललेलं आहे. शेवटी लोकप्रतिनिधीच कायदा हातात घेत आहेत आणि धाडसही वाढायचं कारण काय, कारवाई होत नाही. काही बोललं तरी प्रोटेक्शन आहे, हा जो समज प्रबळ होत चाललेला आहे, हा लोकशाहीच्या दृष्टीनं घातक आहे. उद्या कोणी काही करेल आणि मी वाचू शकतो कारण की सरकार वाचवायचं आहे, ह्या भूमिकेतून राज्यातली कायदा सुव्यवस्था पूर्णपणे ढासळलेले, बिघडलेले आहे, हे वास्तव आता लोकांच्या समोर येत आहे. असणार आहे. तर कोल्हापूर महानगरपालिकेचा देखील त्या मध्ये समावेश असणार आहे. कसं बघता या एकूणच निर्णयाकडे? काल विधिमंडळात हा कायदा करत असताना मी माझ्या सूचना किंवा माझं जे मत आहे ते मांडलेलं आहे की या राज्यामध्ये सर्व पक्षांनी, मी एक पक्ष म्हणत नाही, सर्व पक्षांनी कॉन्शियस डिसिजन घेतला पाहिजे की या महानगरपालिकांमध्ये किती दिवस प्रयोग करायचे. गव्हर्नन्सच्या दृष्टीनं आम्ही किती दिवस, आम्हाला वाटलं आज 3 पाहिजे 3 केलं, आम्हाला वाटलं 4 पाहिजे 4 केलं. उद्या दुसरी सत्ता आली ते म्हणले नाही बरोबर नाही, एकच करा. उद्या गव्हर्नन्स नावाची सिस्टीम काहीतरी आहे का नाही? कारण की आज आपण विधानसभेमध्ये तालुकाचा फोकस ठेवून आपण योजना पाठवतो, पॉप्युलेशनच्या प्रमाणे योजना देतात किंवा काही गोष्टी घडतात. आज ते होत नाही. आज प्रभाग रचना या 4 करत असताना भौगोलिक दृष्टीचा विचार होत नाही. आज एखाद्या वॉर्डाची भौगोलिक क्षेत्र एवढं मोठं असतं की तिथं ते विकास कामच होत नाहीत. आणि म्हणून हा निर्णय मला वाटते प्रत्येक पक्षानं, मला वाटते कॉन्शियस डिसिजन घेतला पाहिजे की एकदा कायमस्वरूपी या राज्यातल्या आता नगराध्यक्षाच्या निवडी आम्ही डायरेक्ट लोकांच्यामधनं घेतल्या, त्याचे दुष्परिणाम आम्ही पाहतो आहे. काही ठिकाणी नगराध्यक्ष स्वतःच कारभार करत आहेत, त्यांना काही अडचण नाही. अविश्वास ठराव 2 वर्ष आणता येत नाही असा कायदा झाला आहे. आता सहकारात चाललं होतं की तो कायदा आणायचा, तो सुदैवानं सगळ्यांनी थांबवला कायदा. म्हणजे आम्ही सोयीनं जे काय नियम बदलत चाललेलो आहोत ते लॉंग टर्ममध्ये घातक आहेत असं माझं मत आहे. तर येऊन स्वतः त्या विकास कामाचं उद्घाटन केलं या सगळ्या गोष्टीवर आणि मी आणलेला निधी मीच उद्घाटन करणार अशा पद्धतीचं एक वक्तव्य त्यांचं आहे. शेवटी लोकांना माहीत आहे कोण काम करते काय करते, हे लोकांना माहीत आहे. आम्ही सातत्यानं जनतेत असणारी माणसं आहोत आणि ऋतुराज पाटलांच्या माध्यमातून दक्षिणमध्ये काय विकास झालेला आहे लोकांना माहीत आहे. ठीक आहे, मला आनंद आहे की निवडणुकीच्या 6 महिने आधी तरी विरोधक जागे झालेले आहेत. आघाडीचे पत्ते व्यवस्थित पडतील, काही अडचण नाही. पत्ते पिसलेले आहेत, डाव व्यवस्थित राहील, काही अडचणीचं कारण नाही. महायुतीत प्रचंड गडबड आहे आणि मग ती हळूहळू आता थोड्या दिवसानं बाहेर पडेल. महाविकास आघाडीच्या आपण बघितलं असेल, आमच्या चर्चा झाल्या, काय चर्चा झाल्या ते संजय राऊत साहेब, नाना पटोलेजी, थोरात साहेब, जयंत पाटील साहेब हे लोकांना, माध्यमांना जाहीरपणे सांगतात. महायुतीच्या अशी कुठली प्रेस झाली आहे का गेल्या महिन्याभरात की आमच्या लोकसभेच्या बैठका झाल्या, आम्ही अमक्या चर्चा केल्या? आज निदान महाविकास आघाडीची जी बैठक झाल्या त्या बैठकी बाहेर येऊन प्रेसला सांगितल्या गेल्या की काही या सीटांबद्दल एकमत झालेलं आहे, काही अजून चर्चा बाकी आहे, ती चर्चा अमक्या तारखेला होणार आहे. आमची पावलं उलट चांगली पडत आहेत. महायुतीतनं एकही प्रेस कॉन्फरन्स झालेली मला आठवत नाही की आमच्या चर्चा झालेल्या आहेत, एवढ्यापर्यंत टप्प्यात पोचलेलो आहे, तेवढ्यापर्यंत पोचलेलो आहे, काही झालेलं नाही. उलट महाविकास आघाडीचा जो काय चाललेली व्यूहरचना ही अत्यंत व्यवस्थितरित्या चाललेली आहे आणि आपल्याला पुढच्या काळामध्ये दिसून येईल. ते महाराष्ट्रातली जी काही जबाबदार आहेत असं वारंवार उल्लेख संजय राऊत करतायत, तुम्ही सहमत आहात का त्यांच्या या वक्तव्यात? नाही, अनेक गोष्टी आज घडत आहेत, प्रत्येक घटक त्याला जबाबदार आहे असं म्हणायला हरकत नाही. कारण की प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या घटना घडत आहेत आणि म्हणून मी मगाशी म्हणलं की महापालिकेचा कायदा कॉन्शियस डिसिजन राज्यकर्ते म्हणून सगळ्या पक्षांनी घेतला पाहिजे. आणि काही या घटना अशा ज्या घडत आहेत की सांस्कृतिक जो काही चेहरा महाराष्ट्राचा आहे, संतांची भूमी म्हणून महाराष्ट्र ओळखला जातो, तो चेहरा बदलत चाललेला आहे. तर प्रत्येक पक्षानं आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे की सगळ्यांनीच ती शिस्त लावणं अपेक्षित आहे. महाविकास आघाडीकडे जाणार नाही, मी त्याच्यावर कॉमेंट करणं संयुक्तिक राहणार नाही. महाविकास आघाडीचे प्रमुख नेते त्यांच्याशी चर्चा करत आहेत आणि त्यातनं सुद्धा
योग्य मार्ग निघेल, त्यांना सांभाळून घेऊन हा महाविकास आघाडी एकत्रितपणे लढेल. राजू शेट्टींचा बाबत काय नाही, ती चर्चाही शिवसेनेबरोबर त्यांची चालू आहे. 2 महिन्यापूर्वी माझ्या काही चर्चा झाल्या होत्या, परंतु आत्ता 2 महिन्यात माझी त्यांची काही चर्चा नाही आहे. त्यामुळं शिवसेनेशी त्यांची चर्चा चालू आहे आणि महाविकास आघाडी म्हणून तो निर्णय त्यांच्या बाबतीतला होईल असं मला वाटतंय. मराठा आरक्षणाची सदावर त्यांनी पुन्हा एकदा कोर्टात धाव घेतलेली आहे. नेहमी मगाशी म्हणलं की आता पोलीस भरतीत काल विधिमंडळात अगदी सरकारनं अगदी अभिमानानं सांगितलं की मराठा आरक्षणाचं अंतर्भूत करून जाहिरात आहे. आम्हाला आनंद आहे, अतिशय आनंद आहे. आम्ही एकमतानं त्याला पाठिंबा सर्व पक्षांनी दिलेला आहे. आता कोर्टात जे गेलेले आहेत ते कोण गेलेत, कशा पद्धतीनं त्यांची पार्श्वभूमी आणि म्हणून आमची सरकारकडून अपेक्षा असणार आहे की हे कोर्टात योग्य बाजू मांडा आणि पुन्हा मराठा समाजाची फसवणूक होणार नाही याची जबाबदारी सरकारनं घ्यावी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.